नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ इचलकरंजीत युवा महाराष्ट्र सेनेचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने आज इचलकरंजी शहरातील गांधी पुतळा परिसरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपोषणाचे नेतृत्व युवा महाराष्ट्र सेना पक्षप्रमुख सॅम आठवले यांनी केले। त्यांच्या समवेत सचिन बेलेकर, जुबेर खतीब, सदाशिव बंडीगणी, राहुल लोकरे, दशरथ माने, रवी कवडे आणि उल्हास आवळे यांनी सक्रिय सहभाग घेत आंदोलन यशस्वी केले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटीची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय द्यावा, तसेच शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी केली। उपोषणस्थळी इचलकरंजी शहरातील विद्यार्थी, युवक, महिला व विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। उपस्थितांनी स्वाक्षरी अभियानात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला आपला पाठिंबा नोंदवला। आंदोलनादरम्यान इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, विद्यार्थ्यांना न्याय द्या, पेपरफुटीची सखोल चौकशी करा अशा घोषणांनी गांधी पुतळा परिसर दुमदुमून गेला। शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले। युवा महाराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही माफी नसून शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणीही त्यांनी केली। अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा।